का? तेवढं माझ्या भावाचं काढायला लागलंय. तुमच्या बहिणीचं लग्न केलं तेव्हा ती गेली नाही का 4 चाकीतनं, आणि आम्हाला टेम्पोतच घालते की आम्हाला भैयाला एक लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. फोन आलाय तो. हॅलो, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मग काय आम्हाला पार्टी बिर्टी काय आहे का नाही? मग येणार की आम्ही. पार्टीला कसं येत नाही? होय होय, दाजी पोरं सगळेजण येतो की. हा हा, ठेव ठेव, येतो येतो येतो, ठेव. चला बाई, भैयाच्या लग्नाच्या बर्थडेची पार्टी ह्यांना सांगायला पाहिजे. संध्याकाळचं आपल्याला आमंत्रण आहे, जेवायला जायचं आहे सासरवाडीला. हो चला. होय हो, भैयाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, संध्याकाळी पार्टी आहे, जायचंय आपल्याला, बोलवलंय. आवरा सगळ्यांनी जायचंय. आमंत्रण आले, मला काय फोन आला नाही त्याचा. मला तर आलता की, ऐकला नाही काय? तुम्हाला आला फोन, मला फोन आला नाही त्याचा. मग तुम्ही आणि मी काय वेगळा आहे काय? वेगळा काय म्हणजे असं कसं? बहिणीला तेवढं सांगणार आणि मला कोण सांगायचं? दाजीला सांगायला नको? लग्ना टायमाला कसं दाजी 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 पाहिलं होता, आणि आता नको दाजी दाजी, आणि आता खाय टायमाला नको दाजी तुम्हाला. मला फोन केला आणि तुम्हाला फोन केला, एकच ना? गडबडीत असल, अजून आमंत्रण सांगायचं सगळ्यासनी. तो एक कसं असतंय, अॅनिव्हर्सरी त्याची आणि आमंत्रण कोणाला देणार? बहिणीला या म्हणून. आम्हाला सांगायचं काय फोन नंबर नाही काय नाही? होय का? मग तुमच्यात कोणाचा तर कार्यक्रम असल्यावर मला सेपरेट फोन करतात काय? तुम्हाला फोन केल्यावर तुमच्या संग मी येते ना? का मला सेपरेट फोन केला नाही, मी येतच नाही, मला फोनच आला नाही, अशी लांबड लावते काय? लग्नाची वेळ बघितली का? मी लग्न ठरवताना आम्हाला कशात नेलं आम्हाला माहिती आहे. स्वतः तेवढं थारगाडीतून नेलं आणि आम्ही गेलो धक्का खात रिक्षातनं. आम्हाला माहित नाही सांगालीस तू. रोज काय तर बोलायचं म्हणून बोलायचं. होय का? एवढं माझ्या भावाचं काढायला लागलंय. तुमच्या बहिणीचं लग्न केलं तेव्हा ती गेली नाही का 4 चाकीतनं, आणि आम्हाला टेम्पोतच घालते की. आम्हाला इमान बोलवलं नव्हतं, टेम्पोतच गेलतो आम्ही धक्क खात असं. तुम्हाला भांडणच करायचं ना? थांबा, मी निवांत बसते, मग निवांत भांडू. मेहुणा या विषयावर निवांत भांडू. बोला आता, काय बोलायचं आहे बोला. मी कशाला भांडू? मेवणा म्हणजे एका अवघड जागी दुखणं झालं, मला माहित नाही. मेवणा एकदा घरला आल्यानंतर काय केलं माहित नाही आम्हाला. काय केलं? काय केलं माहित नाही? काय केलं? स्वतःचा ब्रश घरी विसरून आला आणि आमच्या ब्रशनं घासला जातो. आमच्या म्हणजे कुणाच्या? माझ्या ब्रशनं. होय का? मग घासलं म्हणून काय झालं? त्या 30 रुपयाच्या ब्रशनं तुमच्या दात घासलं, नंतर तुम्हाला 300 रुपयाचा ब्रश आणून दिला की तुमची पिवळी पिवळी दात स्वच्छ करून द्यायला. 300 रुपयाचा ब्रश, कितीचा? 30च्या बदल्यात 300चा ब्रश दिला. तुम्ही विसरला काय? दिलता मला माहित नाही कुठला ब्रश दिला ते 300 रुपये. थांब दाखव तुला, थांब. माहितीये मला सगळं. ब्रश दिला घेऊ त्यानं घासायचे दात, काय कळते का तुम्हाला? कुठला तर दिलाय नव्हता ब्रश? कुठला तर दिलाय? असल्या ब्रश दात घासते. तुमच्या 30 रुपयाच्या बदल्यात त्याला 300 रुपयाचा कुठला तरी एक ब्रश दिलाय नव्हता. बास मग, एवढं बसून भांडायला एवढं मला जोर आलं नाही. चला गप, अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्या अॅनिव्हर्सरी जायचं, केक कापायचा आहे. मी येत नाही. दात घासायच्या ब्रशचं एवढं सांगताय तुम्ही. त्याच्या घरला राहायला गेला तो अंडरपॅन्ट निघते का इथनं? त्याचीच अंडरपॅन्ट घातला होता की काय? विसरला काय? मला माहित नाही. एकदा गाठली, त्यात आगडोमची पावडर गाठली, त्यात गलीतनं सगळं ओरड सुटलो मी. मला माहित नाही. त्याला काय माहित होतं काय त्यात आगडोमची पावडर आहे म्हणून? अंगाची खाज झाली ते वेगळं झाले. तो करू नका तुम्ही आम्हाला. घालाय दिली अंडरपॅन्ट, ह्याचं काय नाही. मी येत नाही लग्नाला. काय तुम्हाला फोन आला नाही म्हणून एवढी लांबड लावल्या? तुमच्या पोरांना शाळेला सोडा, तुमच्या पप्पांना सासऱ्याला आमची तुमच्या डबा घेऊन द्या, तुमचं हे करा, तुमचं ते करा. भैया हॅलो, भैया हे करा, हॅलो भैया ते करा. एक फोन आला नाही म्हणून लांबड लावल्या माझ्या भावाच्या मागं. किती तुमचे उपयोगी पडते? त्याच्या लग्नाला जर उपयोगी पडला तर लगेच त्याचं काढून दाखवायला लागला. तुमचे तो का उपयोगी पडत नाही का? सांगायला लागला एक फोन आला नाही तर. इथनं पुढे तुमच्या बी कुठल्या तर पाहुण्याचा फोन येऊ दे नुसतं, आणि मला नुसतं मला फोन आला नाही म्हणून मी बी येणार नाही कुठं सुद्धा तुमच्या संकट. मग तुम्ही या नाही तर राहा, मी आणि पोरं तर जातो. पोरांना माझ्या सुख काढून ठेव म्हणून सांगायचंय. फिक्क माझी पोरं तिखट खात नाहीत. हॅलो, हा मम्मी, पोरांसाठी जरा फिक्क काढून ठेव ग. पोर खात नाहीत बघ तिखट. पोरांना आवडते माझ्या, पण पोरं खात नाहीत. हा होय होय, येतो आम्ही.
ठेवू का? बहुतेक बोकडाचं निघून दिसतंय. मग काय खरं नाही, मग आज मजा आहे आपली. फोनच लागतो आता, पैसे जमत नाही. हॅलो, नमस्कार मेहुणे साहेब. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो 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 हो. अच्छा 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 अच्छा. मग काय नियोजन असलं बोकडाचं? हा, बर बर बर. हो हो हो, येणार येणार येणार. अच्छा अच्छा. आणि काय निवांत आहे? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, येतो येतो येतो. बोकडाचा कार्यक्रम म्हटलं सोडून जमत नाही हो. येणार येणार येणार. अच्छा, ठेवू का? हा हा, ठेव. A few moments later. अगं हे कुणाचं बोलाले? हा, आता बोकड म्हणले गेला का सगळा राग कसा? हा, मगापासून मी येत नाही नुसतं सुक्क मम्मीला काढून ठेव, जरा फिक्क पोरांना सुक्क फिक्क काढून ठेव म्हणल्या तेवढं ऐकून लगेच बोकडाचं नियोजन आहे म्हणलं लगेच यायला तयार झाला. लगेच मेहुणे सरकार आणि येतोय बरं सरकार बिरकार. मेहुण्याला माहितीये का माग काय बोलताय ते सगळं सांगणार आहे आता.